श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। आपण होतो 13व्या अध्यायावरती। 13वा अध्याय आपला अर्धा झालेला होता, तर तुम्हाला आठवण यावी म्हणून मी एक मागच्या अध्यायामधनं थोडीशी माहिती देते। जे नरहरी आहेत म्हणजे जे नृसिंह सरस्वती आहेत ते भिक्षा मागत म्हणजे त्यांच्या जन्मभूमीमध्ये कारंजा या गावामध्ये गेल्यानंतर त्यांची भेट त्यांच्या फॅमिलीसोबत होते, त्यांच्या कुटुंबासोबत होते। तिथे त्यांचे आईवडील त्यांना भेटतात आणि त्यानंतर त्यांची जी बहीण आहे ती त्यांची बहीण त्यांना बोलते की मला सुद्धा संन्यास घ्यायचा आहे, परंतु नृसिंह सरस्वती स्वामी त्यांना बोलतात की तुम्हाला अजून संसार करायला लागेल, तुम्हाला अजून पतींची सेवा करायला लागेल, तुम्हाला इथे राहायला लागणार आहे, कारण तुमचे पूर्वजन्मीचे जे काही कर्म आहेत त्याचे तुम्हाला फळ भोगायचे। तर चला आता आपण वळूया पुढच्या। त्यानंतर श्री गुरु वासर ब्रह्मेश्वर स्थानी गेले, तेथील नदीत शिष्यांसह स्नान केले। तेवढ्यात पोटदुखी असह्य झालेले एक ब्राह्मण काठावर येऊन गडबडा लोळू लागले। त्यांचे अन्नाशी उभे वैरच होते, ते फलाहारच करायचे। ते महिना पंधरवाड्याने जेवले तरी पोटदुखी असह्य व्हायची। आदल्या दिवशी त्यांनी सणानिमित्त मिष्टान्न भोजन केले होते, म्हणूनच हा त्रास होता। शेवटी त्यांनी आता प्राणत्यागाशिवाय या जीव घेणा व्याधीतून सुटका होणार नाही असा निर्वाणीचा विचार करून पाटावर जड पाषाण बांधला आणि विषण्ण मनाने शिवनाम घेत नदीत शिरले। श्री गुरूंनी त्यांची वेदना जाणली, त्यांना बोलावून घेतले आणि या व्याधीवर माझ्याकडे रामबाण औषध आहे, आता तुमचे दुखणे गेलेच म्हणून समजा असे म्हणून धीर दिला आणि आत्महत्येपासून त्यांना वाचवले। बघा, जिथे ते गेले होते तिथे त्यांना एक ब्राह्मण भेटले। ते म्हणजे ते गडबडून लोळत होते, कारण की त्यांच्या पोटामध्ये असह्य वेदना असं होत होता, कारण की अन्न खाल्ल्यानंतर त्यांना भरपूर त्रास व्हायचा। ते 15 दिवसातून काहीतरी एकदाच जेवायचे आणि फलहार वगैरे करायचे। तर काही कारणानिमित्ताने त्यांनी आदल्या दिवशी भोजन केलेलं असतं काहीतरी विशेष असल्यामुळे, आणि त्यामुळे त्यांना भरपूर त्रास होत होता। आणि त्यांनी आता आता आपण देहत्याग केल्याशिवाय आपल्याला या वेदनेपासून मुक्ती मिळणार नाही असे त्यांना वाटू लागले, म्हणून त्यांनी आत्मत्यागा जीव देण्याचा थोडक्यात निर्णय घेतला। आणि त्याच वेळी तिथे आपले श्री गुरु आपले नृसिंह सरस्वती तिथे उपस्थित होते। त्यांनी त्यांना बोललं की तुमच्या या त्रासावरती माझ्याकडे रामबाण उपाय आहे आणि आता तुम्ही तुमचा हा जो त्रास आहे हा संपला असे समजा। त्यावेळी सायनदेव नावाचे एक ब्राह्मण ग्रामाधिकारी श्री गुरूंच्या दर्शनास आले। श्री गुरूंनी त्यांचे गोत्र, मूळ गाव आदी चौकशी केली व म्हणाले, सायनदेव हे ब्राह्मण पोटदुखीने आजारी आहेत, त्यांना तुमच्या घरी न्या व उडदाचे वडे, सांदणे आणि दुग्ध मिश्रित पक्वानांचे उत्तम भोजन द्या। त्यावर ते म्हणाले, माझ्या घरचे अन्न खाऊन यांचा प्राण गेला तर मला नाहक ब्रह्महत्येचं पातक लागेल। तेव्हा श्री गुरु म्हणाले, उगीच संशय घेऊ नका, सांगितल्याप्रमाणे करा। ते म्हणाले, स्वामी, या ब्राह्मणांसमवेत तुम्ही सर्वांनीच माझ्या घरी भोजन करून मला उपकृत करा। श्री गुरूंनी त्यांना संमती देताच ते आनंदाने घरी गेले। स्नान संध्यादी नित्यकर्मे झाल्यावर श्री गुरु आपले शिष्य व उदरशूळ झालेल्या त्या ब्राह्मणांना घेऊन सायनदेवाच्या घरी गेले। सायनदेव आणि त्यांच्या पत्नी जाखाई यांनी त्यांची पूजा केली। श्री गुरूंनी त्यांना तुमच्या वंशात गुरुभक्तीची परंपरा नित्य चालू राहील असा वर दिला। त्या दोघांनीही सर्वांना आग्रहाने पोटभर खाऊ घातले। श्री गुरूंच्या आज्ञेने ते व्याधिग्रस्त ब्राह्मणही मनसोक्त जेवले आणि त्यांच्याच कृपा प्रसादाने पूर्णतः ते बरे झाले। नामधारक हा चमत्कार मी स्वतः पाहिलेला आहे। गुरुकृपेने जन्मांतरीचे दोष जातात्मक व्याधी कशी राहणार। जर गुरूंची कृपा झाल्यानंतर आपले जन्मांतरीचे जे आपले दोष, जे आपण ज्या चुका केलेल्या आहेत त्याचे जे आपल्याला दोष लागले, तर त्यांच्या कृपेने ते दोष जातात, तर व्याधी कशी राहील। जे नृसिंह सरस्वती आहे त्यांच्या आशीर्वादाने जे ब्राह्मण आले होते ज्यांना पोटाचा त्रास होता, यांना त्यांनी स्वतः समोर बसून पोटभर जेवू घातले आणि त्यानंतर त्यांचा जो पोटदुखीचा त्रास होता हा कायमचा नष्ट झाला। तर 13व्या अध्यायात इतकंच। आता पुढच्या व्हिडिओत आपण 14वा अध्यायाकडे बघणार आहोत। तर चला मित्रांनो, आताच्या व्हिडिओत इतकंच। श्री स्वामी समर्थ।